जास्तीत जास्त वेळा आपण सेक्शुअल परफॉर्मन्स दिला पाहिजे किंवा आपल्या बेडरूममध्ये टिकलो पाहिजे। जर तुमचं वीर्य सकलन 3 सेकंदामध्ये किंवा 5 सेकंदामध्ये किंवा 10 सेकंदामध्ये होत असेल तर त्याला आपण 30 मिनिटापर्यंत कसं घेऊन जाऊ शकतो की त्यांचं लवकर वीर्य सकलन होऊन जातं। की ज्या लोकांचा स्टॅमिना खूपच म्हणजे सेकंदामध्ये आहे, जास्त म्हणजे टिकून राहत नाही, इजॅक्युलेशन हे जे आहे हे इमोशनल लेवलवर आहे, सायकोलॉजिकल आहे। आज मी तुम्हाला माझ्या अनुभवातून आलेले जे की माझे अनुभव आहेत ते 3 ट्रिक मी तुम्हाला नक्कीच तुमचं इजॅक्युलेशन तुमच्या हातामध्ये कंट्रोल राहू शकतं। 99, 98, 97, 96, 95, 94 असं। नमस्कार मित्रांनो, आज मी काही तुम्हाला पुस्तकातलं म्हणजे जे काही ज्ञान असतं ते सांगणार नाही। जे माझ्या 40 वर्षापासून 10 लाखाच्या वर जे मी पेशंट बघितले आणि त्यांच्या अनुभवातून जे मला म्हणजे ट्रिक्स समजल्यात त्या ट्रिकबद्दल आज तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देत आहे। कारण की बऱ्याच लोकांचा एक प्रॉब्लेम असतो की त्यांचं लवकर वीर्य सकलन होऊन जातं। जर तुमचं वीर्य सकलन 3 सेकंदामध्ये किंवा 5 सेकंदामध्ये किंवा 10 सेकंदामध्ये होत असेल तर त्याला आपण 30 मिनिटापर्यंत कसं घेऊन जाऊ शकतो त्याविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा नक्कीच सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेण्याचा माझा जो काही अनुभव आहे तो एक प्रयत्न करूया। मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला लाईक करा, माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कोणासाठी आहे की ज्या लोकांचा स्टॅमिना खूपच म्हणजे सेकंदामध्ये आहे, जास्त म्हणजे टिकून राहत नाही, खूप अर्ली डिस्चार्ज होऊन जातं, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। आता काय असतं मित्रांनो की प्रत्येकाची इच्छा असते की आपण जास्तीत जास्त वेळा आपण सेक्शुअल परफॉर्मन्स दिला पाहिजे किंवा आपल्या बेडरूममध्ये टिकलो पाहिजे किंवा आपल्या पार्टनरबरोबर आपण चांगलं एन्जॉय करायला पाहिजे। हा प्रत्येकाचं एक म्हणजे कर्तव्य पण आहे आणि सगळ्यांची इच्छा पण असते। पण मित्रांनो, केव्हा केव्हा काय होतं की जेव्हा केव्हा सकाळपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत एकच गोष्ट मनामध्ये विचार करत असाल की आज मी पार्टनरबरोबर टिकणार का नाही टिकणार आणि असे परफॉर्मन्स अँझायटी किंवा अँझायटी घेऊन जर सामोरं बेडरूममध्ये जात असाल तर नक्कीच तुम्हाला अर्ली डिस्चार्जचा प्रॉब्लेम होऊ शकतो। त्याऐवजी तुम्ही जर प्रॉपरली जर दिवसभरामध्ये विचार केला आणि पॉझिटिव्ह सिग्नल तुमच्या ब्रेनला दिले की नाही आज मी आज झडणार नाही किंवा लवकर माझं इजॅक्युलेशन मी करणार नाही, आज त्याच्यावर मी ताबा मिळवणारच आहे, असे जर पॉझिटिव्ह सिग्नल तुम्ही दिवसभरातून तुमच्या माइंडला दिलं तर नक्कीच तुम्हाला बेडरूममध्ये परफॉर्मन्समध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट दिसून येते। कारण की इजॅक्युलेशन हे जे आहे हे इमोशनल लेवलवर आहे, सायकोलॉजिकल आहे आणि सायकोलॉजिकल कंट्रोल जर तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच तुमच्या ब्रेनला तुमच्या म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवणं हे तुमच्या हातामध्ये असतं आणि जोपर्यंत तुमचं ब्रेन तुमच्या हातामध्ये कंट्रोल राहत नाही तोपर्यंत तुम्ही इजॅक्युलेशनवर कंट्रोल ठेवू शकत नाही। तर आज मी तुम्हाला माझ्या अनुभवातून आलेले जे की माझे अनुभव आहेत ते 3 ट्रिक मी तुम्हाला किंवा माझ्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटला सांगत असतो, तीच मी या व्हिडिओद्वारा शेअर करत आहे। तर सगळ्यात महत्त्वाची जे ट्रिक आहे जे मी तुम्हाला सांगत असतो नेहमी, जेव्हा केव्हा तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करता किंवा समागम करता तेव्हा अजिबात तुम्ही घाई करू नका, पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून काम करा। काही तुम्ही म्हणजे तुमच्या मनामध्ये अँझायटी, डिप्रेशन किंवा परफॉर्मन्स अँझायटीला बिलकुल थारा देऊ नका। एक दुसरी गोष्ट, जेव्हा केव्हा तुम्ही इन्सर्ट करता तर इन्सर्ट करताना जेव्हा तुम्ही स्ट्रोकिंग करता किंवा रिदम ठेवता त्याला बिलकुल फास्ट करू नका, स्लोली करा, शांततेनं करा, इमोशनली करा, पॉझिटिव्ह दृष्टिकोन करून ठेवा तर नक्कीच तुमचं इजॅक्युलेशन तुमच्या हातामध्ये कंट्रोल राहू शकतं। कारण की तुमचं माइंड तुम्ही आता तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे। तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेल की जेव्हा केव्हा तुम्ही इन्सर्ट करसाल तेव्हा तुम्हाला स्लोली केल्यानंतर तुमचं एक माइंड डायव्हर्ट करण्यासाठी तुम्हाला मी टेक्निक सांगत असतो नेहमी की 100, 99, 98, 97, 96, 95, 94 असं रिव्हर्स काउंटडाऊन करा की जेणेकरून तुमचं माइंड थोडंसं बाहेर जाईल किंवा तुमच्या मनामध्ये काही अँझायटी, डिप्रेशन असेल त्याच्यापासून पण तुम्हाला मुक्तता मिळू शकते किंवा तुमच्या मनामध्ये परफॉर्मन्स अँझायटी असेल तर त्याला पण हे जे टेक्निक आहे हे दूर करू शकते। तर मित्रांनो, दुसरी टेक्निक हे तुम्ही नक्कीच आठवण ठेवा, खूप चांगली आहे आणि आजपासून नक्की जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर विदिन अ स्पॅन ऑफ 1 मंथ नक्कीच तुमचा ड्युरेशन जो आहे तो जो सेकंदामध्ये होता तो नक्कीच मिनिटामध्ये जाऊ शकतो। आणि तिसरी जी गोष्ट आहे खास महत्त्वाची ते नेहमी तुम्हाला सांगत असतो की जे इजॅक्युलेशन आहे हे आपल्या पेल्विक मसल जे आपले किती स्ट्रॉंग आहेत त्याच्यावर खूप डिपेंड आहे।
कारण इजॅक्युलेशन जे आपण कंट्रोल करतो किंवा लघवीवर आपण ताबा मिळवतो, त्याचप्रमाणे इजॅक्युलेटरी जे मसल असतात त्यांना कंट्रोल करणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि त्यासाठी तुम्हाला डेली केगल एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. केगल एक्सरसाइजवर मी भरपूर व्हिडिओ पण बनवलेले आहे, पण सिम्पली केगल एक्सरसाइज म्हणजे जे ते तुमचे ॲनसचे म्हणजे पॉटी जिथून तुम्ही करता ते गुरुद्वाराचे जे मसल असतात त्यांना आत ओढायचं आहे, सोडायचं आहे, आत ओढायचं आहे, सोडायचं आहे. असं दिवसातून 10-15 वेळा जर तुम्ही केलं तर तुमचे पेल्विक फ्लोअरचे जे मसल असतात जे आपल्या इजॅक्युलेशनवर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मदत करतात ते नक्कीच तुम्हाला जर स्ट्रॉंग जर केले डेली एक्सरसाइज करून तर विदिन अ स्पॅन ऑफ 1 मंथ तुम्हाला चांगले याचे रिझल्ट मिळू शकतात. मित्रांनो, जे काही तुम्हाला मी या गोष्टी सांगतो हे काही पहिल्याच दिवशी तुम्हाला अनुभव येतील किंवा एका हप्त्यात तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील असं होत नाही. कारण की यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागते. तुम्ही योगा करता, जिम करता, काही करता किंवा कोणतंही काम करता तर तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ देता ना, तर त्याचप्रमाणे समागमामध्ये प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन जो 99% लोकांना असतो त्याला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल. थोडंसं जर तुम्ही महिना 2 महिने या ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या ह्या जर नियमितप्रमाणे जर प्रॉपरली प्रॅक्टिस केल्या तर मला वाटतं की तुम्ही तुमच्या बेडरूम लाईफमध्ये नक्कीच इम्प्रूव्ह करू शकता. जे सेकंदाचं काम होतं ते नक्कीच तुम्ही मिनटापर्यंत घेऊन जाऊ शकता. तर मित्रांनो, काही काळजी करू नका. विना औषधी ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला कोणत्याही डॉक्टरांची गरज नाही किंवा प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनसाठी किंवा त्याच्या कंट्रोलसाठी तुम्हाला कोणत्याही औषधाची पण गरज पडणार नाही. तर मित्रांनो, अशाच छोट्या मोठ्या सायंटिफिक इन्फॉर्मेशनसाठी नक्कीच माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर पण करा.